वजनदार व्यक्तिमत्व बघायला मिळतात. ही तुमच्याकडे मॅच दिली जाते. खूप आनंद वाटते आम्हाला. ताई खरोखरच ज्या पद्धती तुम्ही सुखी बघतात अशा धावंड्याला तुमच्याकडे जरा सुप्रिया या ना इकडे एक मिनिट ताई. अरे आता नुकताच एक आम्ही हळदी कुंकू केला. शासनाचा हळदी कुंकू तुमच्या गावात झाला का माहिती नाही, पण आम्ही आलेवाडीला केला. त्याचे असंख्य महिला बघायला मिळाला. खूप आनंद वाटला. आणि जाऊया इन मॅचकडे. इथे तुम्हाला बघायला मिळतील संतोष पाटील यांचा गोड आवाज. नक्कीच दोन संघ या ठिकाणी आपण पाहतोय आमने सामने आहे. एका बाजूला तारापूर संघ, तारापूर कलंदर संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या आज ओव्हरसाठी शाकीर आलाय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सरावलीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात तर झाले. इथून पाहिलं तर हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ प्लेत, परंतु अतिक त्या ठिकाणी खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलंय. यावेळेस मलिक अगदी स्टंपच्या मध्ये आला, अन्यथा सैबाजचं जबरदस्त हिट लागलं गेलं असतं. तालमेल थोडंसं तालमेल नव्हतं. संतोषजी एक मिनट. अर्जुन 11 या अपना सम्मान चिन्ह घ्यायचे. इस टीम टूर्नामेंट के हिस्सा बनने के बाद सभी को कुछ याद रखनी चाहिए. आइए अर्जुन 11 या कोणत्या तरी खेळाडू या. अर्जुन 11 या ना प्लीज. संतोष कंटिन्यू करा. येथील तुम्ही सांगतोय. तर आपण पाहतोय चांगला फटका सजवला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूवर जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूवर 6 धावा झाल्या आहेत. वर्षा मात्रे मॅडम या. वर्षाजी या ना. या वर्षाजी या इकडेच आमच्या वर्षा मात्रे मॅडमला बघतात. आपण या स्पर्धेचा हिस्सा बनल्याबद्दल आपण अर्जुन 11 या संघाला सन्मानित करतो. आई अर्जुन टीम के कॅप्टन समोर बघायला मिळते. खरोखर अर्जुन 11 एक बहुत ही बेहतरीन टीम है. आज आपका दिन नहीं था, आज पास्तर की गेंदबाजी बढ़िया चली है. रहता है कभी कभी सुख दुख होता है ना, इस तरफ से जाऊया. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स संतोष पाटील. इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर आपण पाहतोय बाकीचे 3 चेंडू आहेत त्यामध्ये कमबॅक केला आहे खऱ्या अर्थाने शाकीरने. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 2च धाबा खर्च केले आहेत. एकूण 4 चेंडूचा खेळ झाला आणि 4 चेंडूमध्ये 6 धाबा धावफलकावर लागले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. ओहो चेंडू फिरवला आहे, परंतु शाकीरच्या हातामध्ये चेंडू टॅप केला आहे, परंतु टॅपचा मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ग्राउंडमध्ये हा फटका राहिला गेला. धावसंख्या इथून 6 अजूनपर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या होते ती म्हणजे 7 धावा. 7 धावा आपण पाहतोय. खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला अगदी आवर्जून भेट देताना. उद्या मात्र नक्कीच तुमच्यासाठी देखील एक मेजवानी असणार आहे. आणि याच मैदानावर जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं डान्सिंग मुवमेंटमध्ये डान्सिंग अंपायर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. गोट्या अंपायर या ठिकाणी येणार आहेत, तर आपण नक्कीच त्यांचं स्वागत करूया. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगेन की उद्या याच प्रमाणावर मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थिती नोंदवा, कारण की तुम्हाला डान्स पाहायला मिळेल, कसे ठुमके लगावले जातील ते देखील पाहायला मिळेल. कारण की आपण ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहतोय ओव्हरमध्ये खूप लांबून पाहायला मिळतंय, परंतु अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये त्याच गोट्या अंपायरला तुम्हाला जवळून पाहायला मिळेल. नक्कीच जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 2 शहबाज आलाय गोलंदाजी मार्कवर. राहुलसाठी असेल हा पहिला चेंडू. आपण पाहतोय शहबाजने देखील खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह केला आहे, कारण की गोलंदाजी करत असताना जास्तीत जास्त शहबाज जर पाहिलं तर फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जायचा, परंतु आता गोलंदाजी खूप चांगली केली जाते. इथून टॅपचा फटका आहे. फरदीनकडे चेंडूला अडवलंय. इथून पाहतोय रन्स मात्र मिळेल. सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 8 धावा. आज जर पाहिलं तर हे मैदान खऱ्या अर्थानं अगदी काट्याकुट्याने भरलेलं मैदान असतं दरवर्षीप्रमाणे, परंतु हे मैदान ज्या पद्धतीने सजवलं गेलं आहे आणि जी खेळपट्टी बनवली गेली, नक्कीच सौरभने मला देखील आज संध्याकाळी सांगितलं की खेळपट्टी थोडीशी आपण पाहिलं कालच्या दिवसापासून आज थोडीशी वेगळी आहे, कारण की आज जर पाहिलं तर टॅपचे फटके देखील येतील आणि ग्राउंडचे फटके देखील येतील. हेच मात्र सांगत असताना नक्कीच हा आलाय टॅपचा फटका. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र जयेशच्या माध्यमातून केली जाते. फटका आलाय चौकार आणि धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर 12 धावा. आतापर्यंत पुन्हा एकदा आत्ता चांगला चेंडू आहे, थोडासा मागे ठेवला, चेंडूला अचूक टप्प्यावर इथे मात्र फेकलं गेलं आणि तदनंतर चेंडू जातोय मलिकच्या हातामध्ये. येतोय डॉट चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत. नक्कीच फरदीन येतोय गोलंदाजी थोडीशी नक्कीच समजावत असताना. शहबाज पुन्हा एकदा
षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा आणि दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू. यावेळेस पायावर चेंडू टाकला होता. हो क्या बात है, जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. नक्की सोहेल ने हा चेंडू सोडला होता, परंतु अतिकने अगदी चेंडू जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना त्याला वाचवलंय, मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय आणि रन्स मात्र वाचवले आहेत. पहा एफर्ट ज्या पद्धतीने ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, जबरदस्त एफर्ट लगावली गेली. यावेळीची जर पाहिली तर ही दुसरी एफर्ट असेल अतिकच्या या क्षेत्ररक्षणातून. पुन्हा एकदा शहबाज आपण पाहतोय हा चेंडू टाकला जाईल. राहुल असेल समोर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण शहबाजला स्वतः फॉलोअर थ्रू मध्ये हा चेंडू अडवणं अवगत झालं. त्यानंतर पाहिलं तर 13 धावा आतापर्यंत धावा रोखल्या गेल्या आहेत. मी म्हणेन 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक दुसरं आणि शेवटचा चेंडू या षटकातील. अहो खूपच चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर एकच आवाज आला, गया असं, म्हणजेच या चेंडूवर गेला असं मी म्हणेन. ज्या पद्धतीने आपण पाहिलं शहबाजने आवाज उठवला होता आणि डॉट चेंडू आलाय. या ओव्हरमध्ये तब्बल जर पाहिलं तर 6 धावा खर्च करतोय. एक चौकार जरूर मिळालाय. म्हणजे एकंदरीत जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये आले 7 धावा, या षटकामध्ये आले 6 धावा, एकंदरीत 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगले षटक हाताळलेत दोन्हीही. नक्कीच पुन्हा एकदा शाकीर मुल्लाला आज आपण पाहिलं या ठिकाणून बॅट दिली गेली. सौरभ भोईर ज्यांनी वक्तव्य केलं होतं की शाकीरने जो शेवटचा चौकार लगावला होता वाईकट्ट्यामध्ये, वाईकट्टा म्हटलं तर अगदी मुंबईची प्रोफेशनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या प्रोफेशनल टुर्नामेंटमध्ये आपल्या पालघरच्या ज्या क्रिकेटला चालना दिली गेली, नक्कीच मेहुल पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मेहुल पाटील एक खूप चांगलं नाव आहे सतपाटी गावचं, आणि त्यांच्याकडून जी चालना मिळाली आणि आज आपल्या पालघरच्या खेळाडूने त्या ठिकाणी जाऊन जो खूप चांगली कामगिरी केली, त्यासाठीची ही शाबासकी आहे. इथून पाहतोय पुन्हा एकदा फटका तर आलाय, परंतु फटका प्रॉपरली नाही आहे. जो टॅप हवा आहे तो प्रॉपरली टॅप हवा नाही, दिसत नाही आहे. याच्या मागचं कारण आहे लेगकट गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने शाकीर मुल्ला इथे यूज करतोय. धावसंख्या 13 धावा. आतापर्यंतचे 2 चेंडू आहेत, दोन्ही चेंडू जर पाहिले तर डॉट आले आहेत. आता तिसरा चेंडू गॅपमध्ये खेळलाय. इथे मात्र शहबाज होता, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूला अगदी जर पाहिलं तर गॅप मिळाला आणि चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. इथून आपण पाहतोय चौकार तर आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 17 आणि 17वर खतरा कोणाला असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे, गोलंदाजाला की फलंदाजाला. ओहो इथे मात्र आपण पाहतोय चांगला टप्पा होता, परंतु मलिकला हा चेंडू समजला नाही, चेंडू सोडून दिलाय. लेग बाईच्या रूपाने ही रन्स कंप्लीट होते. ओव्हरची होते समाप्ती. सॉरी 4 चेंडू झालेत, 4 चेंडू झालेत. आपण पाहतोय 18 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि 2.4 चेंडूचा खेळ. इथून मात्र आपण पाहू शकतायत तारापूर कलंदर, तारापूर ए संघ पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रायकिंगवर राहुल आहे. इथून फटका मारायचा होता, थोडासा बॉडीचा उपयोग केला, बॉडी बॅकफुटला नेली होती, फटका खेळायचा होता ऑफसाईड रिजन मध्ये, परंतु चेंडूवर फटका आला नाही आणि त्याचमुळे सिंगल रन्स मिळतोय. येस अंपायर, येस टायमाचं बंधन आहे. नक्कीच आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने टाइम ऑन आहे. तिन्ही पंच आमचे आहेत, ऑफिशियल पंच आहे आणि ऑफिशियल पंचाला आज या ठिकाणी ताकीद दिली गेली, कारण की तुमच्या सोयीसाठी जर पाहिलं तर 5 षटकांचे सामने आहेत, परंतु या 5 षटकांचे सामने खेळताना जो टायमाचं बंधन आहे तो तुम्हाला वापरणं खूप गरजेचं आहे. फरदीन आलाय, नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण नेहमीच त्याला म्हणतो हरदीन फरदीन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर एक चांगला गोलंदाज आहे तारापूर कलंदर संघाकडून. तर राहुलसाठी हा चेंडू असेल यावेळेस. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू पाहिला, अगदी सुरेख पद्धतीने चेंडूला सोडलं गेलं आणि हीच खाबी आहे या गोलंदाजाची. चांगला लेग कटर गोलंदाज, परंतु त्यापेक्षाही भारी आता मात्र दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम फटका आलाय. छोटा बॅक बडा धमाका. नक्कीच राहुल इथे मात्र हल्ला बोल करतोय, चौकार येतोय. 23 रन्स ऑन दी बोर्ड, 23 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. पहा ऑफ साईडला जाऊन जागा बनवली आणि जबरदस्त फटका लेग साईडच्या दिशेने खेचून काढलाय. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने 23 धावा झाल्यात. इथून जर पाहिलं तर अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे.
खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा त्रासदायक ठरला आणि इथून मात्र आपण पाहतोय ती म्हणजेच धावसंख्या स्थिरावली जाईल 23 या आकड्यावर आणि गडी बाद होतोय तो म्हणजेच पहिला. इथून आपण पाहतोय फरदीन पुन्हा एकदा. आता मात्र अजय आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजय आलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. स्कोर कार्डवर पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर चांगला होता. अज्जू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला फील्ड करताना रन्स मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल ती म्हणजेच 24 धाबा सॉरी 25 धाबा. इथून जर पाहिलं तर चेंडू सरळ हातामध्ये नक्कीच पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा टॅपचा फटका परंतु शॉईल आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला पकडलंय. ओव्हरची होईल समाप्ती. एक चौकार जरूर आलाय. एक विकेट देखील आलाय आणि 25 धाबा स्कोर कार्डवर एक गडीच्या मोबदल्यात. येस तारापूर संघ जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये विनंती असेल. इथून पाहतोय अज्जू आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर अगदी शेवटचा आणि अंतिम षटक असेल. धावसंख्या कुठेतरी स्थिरावून ठेवले. चांगली गोलंदाजी केली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी नक्कीच दाखवली. यावेळेस जर पाहिलं तर पहिला चेंडू नोचा कॉल आलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय फरदीन. थोडीशी इथे जर पाहिलं तर फरदीनच्या या फिल्डिंग मध्ये थोडंसं आळसपणा आपल्याला पाहायला मिळाला आणि तेच आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चेंडू. चौकार 4 धावा. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका. शाकीर होता परंतु शाकीरला चकवा देत चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. या ओव्हरमध्ये आता मात्र रन्स येण्याला सुरुवात झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चौकार 1 नो चेंडू म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. यावेळेस जर पाहिलं तर कमबॅकिंग चेंडू आहे. शहबाज चेंडूला पकडतोय. रन्स मात्र इथे येत नाहीयेत. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू एतशामच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर आणखीन सिंगल रन्स मिळेल. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट फिरवली चेंडू लागला नाही आणि तिथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू विकेट देईल. रनआउटच्या रूपाने विकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर विकेट देखील हासिल केलाय आणि शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. नक्कीच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी नक्कीच वापरली गेली. अगदी शेवटचे जे 3 चेंडू आहेत आणि तिन्ही चेंडू जर पाहिले तर थोडीशी कमबॅकिंग आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार गेल्यानंतर शेवटचा चेंडू अप्रतिम. वा अतिक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट दाखवतोय. आणखीन एक चांगलं क्षेत्ररक्षण अतिक कडून जर पाहिलं तर या इनिंग मध्ये 3 क्षेत्ररक्षक 3 चौकार जे आहेत ते वाचवले गेले. मी म्हणेन खऱ्या अर्थाने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलंय त्यांनी आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 36 धावा 37 धावांचं लक्ष असणार आहे.
अंदाज नहीं पकड़ते भैया, कभी भी क्रिकेट में हार नहीं मानेंगे। फिर हम लोग ने भी कितना दिया था 6 ओवर में, वो इसको सेमीफाइनल में अभी यूएई का देखा था तुमने, 29 दिया था, 29 भी नहीं 27, कितना होगा 5 ओवर में, फिर भी हार हुआ था ना। ऐसा नहीं कुछ बोल सकते, ये क्रिकेट है, कुछ बोल नहीं सकते। इथून आपण पाहतोय पहिल्या डावाचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आणि तारापूर संघ खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर सरावली संघ देखील तितकाच मजबूत संघ आहे, त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहे. लो स्कोरिंग मॅच कित्येक वेळा जर पाहिलं तर सरावली संघाने सामना जिंकवलाय, परंतु आज देखील असणार आहे अग्निपरीक्षा. काय बोलतात? चला थोडं फास्ट क्रिकेट आपण फिल्डिंग सजवून घ्यायचे सरावली संघ आणि तारापूर कलंदर संघाला मी विनंती करेन 2 सलामवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. इथून आपण पाहतोय जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर अजय आलाय, शाकीर आहे आणि दुसऱ्या बाजूला मलिक. पहिला चेंडू, ओहो सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अजयची थोडी हाईट कमी आहे आणि त्याच हाईटच्या लेवलमध्ये हा चेंडू फेकला गेलाय. अगदी वेगवान चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय टॅपचा फटका आहे, परंतु बंटी चेंडू खाली, चेंडूला सोडणार नाहीये. नक्कीच चेंडूला पकडतोय. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू डॉट आले आहेत. डॉट चेंडू नक्कीच आहे, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्येचा स्कोर जो आहे लो स्कोर आहे थोडासा. ज्या पद्धतीने आज स्कोर झालाय अगदी 60 ते 70च्या घरामध्ये स्कोर गेला होता, परंतु यावेळेचा फटका पॉवरफुल, अगदी 440चा वॉटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शाकीरच्या बॅटमधून येतोय चौकार 4. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला ड्राईव्ह केलंय सिंगल रन्सने. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल सिंगल रन्सने कन्वर्ट होतोय. धावसंख्या 1 या ठिकाणी वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 5 धावा लागले गेलेत. पहिले षटक चालू असताना सरावली संघाने 7 धावा नक्कीच दिल खर्च इथे मात्र जमवल्या होत्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय बंटीकडे चेंडू आहे, विकेटचा चान्स. डेंजर एंड कडे धावला होता मलिक. तिथून जर पाहिलं तर सिंगल रन्स कंप्लीट केलाय. धावसंख्या 1 ने मिळेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 6 धावा लागले गेले आहेत. त्यामुळे सिंगल रन्स मिळेल. जशा तसे टिकपॉट टॅग ज्या पद्धतीने उत्तर दिलं गेलंय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सरावली संघाने 7 धावा जमवल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर देताना तारापूर कलंदर संघ देखील 7 धावा जमवतोय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट होतंय.
इथून आपण पाहतोय दीपेश आलाय. सरावली म्हटलं तर नक्कीच SPL स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाजी करणारा गोलंदाज दीपेश आपल्याला पाहते. एक्सपिरियन्स आहे दीपेशकडे. पहिला चेंडू टॅपचा फटका. इथे मात्र प्रॉपरली कनेक्ट नाही आहे चेंडू, प्रॉपरली टॅप झालेला नाही आहे आणि त्याचमुळे बंटीच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. यावेळेस पुन्हा एकदा बंटी चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलतोय. 2 चेंडू टॅपचे नक्कीच शाकीर मुळा खेळून पाहिले, परंतु नक्कीच दोन्ही चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 7च धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्ट्रगल करतोय शाकीर, ज्या पद्धतीने चेंडू खेळायचा आहे. दोन्ही चेंडू टॅपने खेळून पाहिले. आता मात्र पुन्हा एकदा फटका तर आलाय, परंतु इथे आपण पाहतोय इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चेंडू. यावेळेस ताकद थोडीशी वापरली गेली शाकीरने आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 11 धावा. पुन्हा एकदा चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 3 उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, पुन्हा एकदा चॉप केलाय चेंडूला, परंतु चेंडूला पकडतोय. थोडीशी फेकी होती नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर 12 धावा लागले जात आहेत. 1 ने वाढेल स्कोर कार्ड. मलिक आणि दुसऱ्या बाजूला शाकीर आपण पाहतोय फलंदाजीसाठी आहेत. पुन्हा एकदा चॉप केलाय चेंडूला. यावेळेस नो चान्स. कल्पेश होता त्या ठिकाणी, परंतु नो चान्स नक्कीच दिला गेला आणि बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर चेंडू जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढली जाईल. 16 धावा स्कोर कार्डवर आहे. दीपेशवर आता मात्र थोडासा हल्ला बोल केलाय. बघूया पुढचा चेंडू असेल. अंतिम चेंडू पुन्हा एकदा मालिकच्या बॅटमधून, परंतु यावेळेस एफर्ट आणि एफर्ट दर्शवली जाते. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथे मात्र पळून काढल्यात. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्डवर 18 धावा, परंतु कल्पेशचं मी कौतुक करेन. खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच आपण पाहू शकतायत ऍक्शन रिप्ले मधून काय जबरदस्त एफर्ट दर्शवली. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 19 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 19 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. ही मॅच खूप महत्वाची आहे. ज्या पद्धतीने सरावली संघ लो स्कोरिंग मॅच मध्ये बऱ्याचशा मॅच मध्ये जिंकलाय आणि ही मॅच देखील जिंकवायची आहे. यात उद्दिष्टाने आज जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा राहुल अजयला आणलंय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रा हाताळण्यासाठी. पहिला चेंडू यावेळेस अटॅक तर केलाय, परंतु वाह काय दर्जा, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथून जर पाहिलं तर यस 4थ्या पंचांची मागणी केली. आपण पाहू शकता DRS ची मागणी केली. ज्या पद्धतीने फटका सजवला तर पंच हा DRS कोणाचा असेल? अंपायर. यस, अंपायर रिव्ह्यू आहे.
पाहू शकतील पंचांचा डिसिजन येईल, कारण की आपण DRSचा उपयोग केला गेला, स्वतः पंच या ठिकाणी दर्शवतायत इथे सेफ आहे, चौकार नाही आहे. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं अगदी फास्ट रिमेमिंग झालं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर प्रॉपरली पंचांवर डिसिजन ठेवला गेला. परंतु खूप चांगलं एफर्ट, जबरदस्त एफर्ट नक्कीच लगावलं. इथून आपण पाहतोय 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. अजय गोलंदाजी माखवर पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने खेळलाय, सिंगल रन्स. कारण की शाकिरला देखील माहिती आहे मलिकची बॅट खूप चांगल्या पद्धतीने लागली आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर बॉल टू रन्स असं मात्र समीकरण आहे. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चांगल्या गोलंदाजाला इथून मात्र एक बचाव कारक खेळावं हेच मात्र निर्धार मनामध्ये असेल आणि त्याच पद्धतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडूवर आतापर्यंत एकच धाव खर्च केले. यावेळेस टॅपचा फटका, परंतु तिथे कल्पेश होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक. कालच्या दिवसामध्ये जे टॅप होते, आजच्या दिवसामध्ये टॅप थोडेसे फरक आहे, परंतु आपण पाहतोय ही कमाल आहे ती या पिचची. आणि सौरभने मला आधीच म्हटलं होतं कालच्या पद्धतीने जसे टॅप जात होते तसे आज टॅप जाणार नाही आहेत. आम्ही खूप मेहनत केली या मैदानं बनवण्यासाठी आणि अनेक वर्ष वनमॅन शो संघ जर पाहिला तर अगदी त्यांनी कुठल्याही एरियामध्ये जर पाहिलं, अगदी शाळेचं पटांगण घ्या किंवा कोणतीही खाजनपट्टी घ्या किंवा हा मैदान घ्या, कुठली एरिया अशी नाही की त्या मैदानाला एक सुरेख रूप दिलंय. चांगल्या पद्धतीने मात्र इथे फटका आहे, चांगला फटका आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, येईल चौकार. 4 धावा. इथून बॅट थोडीशी चेंज करतोय शाकीर आणि त्या बॅटचा उपयोग करत असताना आपण पाहतोय बाउंड्री आले, चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा. 14 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना एक टॅप तर एक गॅप. क्या बात आहे. शाकीर मुल्ला ऑन फायर होत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. अजूनही जर पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा गॅप खेळलाय, वा. परंतु इथे मात्र आपण पाहतोय एफर्ट दर्शवली होती, चेंडू निसटून गेला आणि तदनंतर पाहिलं तर आणखीन एक चौकार येतोय. बॅटचा कमाल नक्कीच पाहायला लागणार आहे. आज देखील या मैदानावर आपण पाहतोय या मंचावर बॅट दिली गेली. बॅट किती महत्वाची असते ते देखील इथे जाणवलंय, कारण की जे फटके लागत नव्हते शाकीरचे, परंतु बॅट चेंज केल्यानंतर टॅपचे फटके आणि 2 गॅपचे फटके आले. पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलून गेलं. आता मात्र जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. कॅमेरामध्ये घे, मस्त काम येईल, कॅमेरामध्ये घे, काम येईल. मोहन मलिक इथून पाहतोय 5 धावांची आवश्यकता आहे. हरिशंकर येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं हाताळण्यासाठी थोडं बाहेर काढायचंय प्लीज. प्रेक्षक वर्ग थोडं बाहेर काढायचंय प्लीज, खेळामध्ये अडथळा नको. ओके. इथून आपण पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. मध्ये 5. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस पहिल्या चेंडूवर आक्रमण, जबरदस्त फटका मलिकच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर इज अ लेवल. आता मात्र 1 धावाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 36 धावा स्कोर कार्डवर झाले आहेत. 37 धावांचं लक्ष होतं आणि 1 धाव अगदी चपळाईने इथे पूर्ण केलाय तारापूर संघ. तारापूर कलंदर संघ इथे मात्र आपण पाहतोय मॅच जिंकतोय आणि लगेचच आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. टॉससाठी देखील लगेच जाणार आहोत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल नो डाऊट. 14 चेंडू आणि 24 धावांची नॉट आउट खेळी आपल्याला पाहायला मिळाली. शाकीर मुल्ला ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हर त्यांनी टाकलेत. नक्कीच आपण पाहू शकताय 2 ओव्हर अगदी सक्सेसफुली शाकीरच्या नक्कीच गोलंदाजीतून आपण पाहिलं. फक्त 12 धावा